सो नमस्कार मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही? स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या चॅनल मध्ये. मित्रांनो, आता चालू आहे झाडे लावा झाडे जगवा मोहीम चालू आहे मित्रांनो. आणि आम्ही सुद्धा 2 झाडे लावणार आहे मित्रांनो, आणि तुम्ही सुद्धा लावा. कारण कसं आहे मित्रांनो, वृक्ष आपल्याला निसर्गाने दिलेली खूप अमूल्य भेट आहे मित्रांनो, आणि वृक्ष हा आपला मित्र सुद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, झाडापासून आपल्याला ऑक्सिजन सुद्धा मिळतो मित्रांनो. आणि एक जर झाड लावलं तर खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो, आणि आपण सुद्धा झाडे लावून घेणार आहोत मित्रांनो. चला दाखवा. बघू शकता मित्रांनो, आपण झाडे लावित आहेत. एक आंब्याचं झाड आहे आणि एक सीताफळीचं झाड आहे मित्रांनो. तर आपण झाडं लावले पाहिजेत. आणि बघू शकता आम्ही 2 झाडं घेऊन आलेलो आहे शेतामध्ये, आणि आता भाऊ ते खांदत आहे झाडं लावण्यासाठी. आणि आपल्याला इथं झाड लावायचं आहे मित्रांनो. तुम्ही सुद्धा एक झाड लावलंच पाहिजे. कारण कसं आहे मित्रांनो, झाड हे आपल्याला ऑक्सिजन देते, आणि माणसाला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन हा खूप गरजेचा आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही सुद्धा एक झाड लावलंच पाहिजे. चला तर मित्रांनो, आपण झाड लावून घेऊ. तर मित्रांनो, आपलं झालेलं आहे आता झाड लावून. त्याला पाणी वगैरे टाकून घेऊ. चला तर आपलं फायनल आपलं लावून झालेलं आहे मित्रांनो. दुसरं झाड लावणार आहे आपण आता. चला तर बघू शकता मित्रांनो, आपण लावत आहे सीताफळीचं झाड, आणि त्यासाठी आपण थोडी माती उकरून घेऊ पहिली. तर बघू शकता मित्रांनो, हे झाड मी लावत आहे सीताफळीचं आहे, आणि आपलं झाड लगभग लावणं झालेलं आहे. मित्रांनो, आपले झाडं लावणं झालेलं आहे मित्रांनो, आणि आपण म्हणत आहोत आता सध्या कोळप. तर बघू शकता मित्रांनो, आपले झाडं वगैरे लावणं झालेले आहेत मित्रांनो, आणि आता भाऊ हाणत आहे कोळप. म्हणजे हे सोयाबीनमध्ये गवत झालेलं आहे, त्याच्यामुळं कोळप आता हाणणं गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये. तर बघू शकता भाऊ कोळप हाणत आहे. मित्रांनो, मला मिळालेली आहे आता पाथरीची भाजी. जेवणासंग एकदम भारी लागते मित्रांनो, त्यासाठी मी घेणार आहे आता. मित्रांनो, आपण घेतलेली आहे आता पाथरीची भाजी. जेवणासंग खूप चांगली लागते मित्रांनो, त्यासाठी चला तर मग करून घेऊ एकदा जेवण. बघू शकता मित्रांनो, मी घेतलेली आहे आता पाथरीची भाजी. जेवणासंग खूप चांगली लागते मित्रांनो, त्यासाठी चला मग एकदा करून घेऊ जेवण. मित्रांनो, एकदा ही पाथरीची भाजी एकदा धुवून घेऊ. पण एकदा आपण घेतलेली आहे आता धुवून. मित्रांनो, जेवायला. तर बघू शकता मित्रांनो, जेवायचा टाइम झालेला आहे, आणि भाऊन घेतलेली बघा चपातीवर काय काय घेतलेलं आहे. कारलं, शेंगदाण्याची काय म्हणतात, कारलं, शेंगदाण्याची चटणी, ठेसा आणि पाथरीची भाजी. एक नंबर मित्रांनो, गावाकडचं जेवण एकच नंबर.